नियोजनाच्या बैठकीतून रायगडला वगळलं, विकास कामांवर कुठलाही परिणाम होणार नाही, भरत गोगावले आणि राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण। सरकार देशातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी तत्पर असल्याचं केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। तर देशातील रस्त्यांवर 13,795 ब्लॅक स्पॉट असल्याची गडकरींनी दिली माहिती। नाशिक महानगरपालिकेमध्ये लवकरच नोकर भरती, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नोकर भरती होणार, अभियांत्रिकी संवर्गाच्या 140 जागा भरणार। कोल्हापुरात खंडपीठाच्या मागणीसाठी 18 फेब्रुवारीला महारॅली, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार वकिलांचा मोर्चा, बार असोसिएशनच्या विशेष बैठकीत महत्त्वाचा निर्णय। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरातील छापेमारी संपली, जवळपास 65 तास आयकर विभागाची छापेमारी, आर्थिक व्यवहार प्रकरणी संजीवराजे नाईक निंबाळकरांची चौकशी। नाशिकमध्ये अभिनेता राहुल सोलापूरकरच्या विरोधात काँग्रेस आक्रमक, राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसनं केला निषेध। सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक, 31 मार्चपर्यंत नंबर प्लेट न लावल्यास वाहनधारकांवर कारवाई होणार असल्याची परिवहन विभागाची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या रकमेचा 97.41 कोटींचा अपहार, संशयित बँकेचे अध्यक्ष पोलीस आयुक्तालयामध्ये शरण आल्याची सूत्रांची माहिती। बदलापूर एन्काउंटरच्या प्रकरणी पुढची सुनावणी आता 24 फेब्रुवारीला होणार, मुंबई हायकोर्ट सुनावणी सुरू ठेवणार। पालघर शिवसेनेचे नेते अशोक धोडी हत्येच्या प्रकरणी एकाला अटक, गुजरातमधून सुरेश धोडीला अटक, तर 8 पैकी आतापर्यंत 5 आरोपींना घेतलं ताब्यात। नवी मुंबईच्या सिव्हिड्समध्ये एका विद्यार्थ्याची आत्महत्या, शाळेच्या इमारतीच्या 5व्या मजल्यावरून उडी घेत केली आत्महत्या। केज बीड मार्गावर टेम्पो आणि जीपचा अपघात, अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 3 जण जखमी झाल्याची माहिती। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यामध्ये 4.5 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, सोनाळा पोलिसांकडून 21 वर्षीय नराधमाला अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।